नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये काय झालेलं आहे की भरपूर महिलांना आज दुपारपासून पैसे आलेले आहेत, परंतु अशा पण महिला आहेत की त्यांना आज पैसे आलेले नाहीत। त्याच्यामुळे शासनाने आज मंत्रिमंडळामध्ये बैठक घेतलेली होती। आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणजे ज्यांना 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये मिळाले होते त्यांना ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये पण भेटणार आहेत आणि याची तारीखसुद्धा फिक्स झालेली आहेत। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वांना आनंदाचे दिवस येणार आहेत। ज्या माता भगिनींना अजून एकही हप्ता मिळालेला नाही अशा माता भगिनींना सुद्धा उद्या सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। परंतु जी महत्त्वाची निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि जी महत्त्वाची कामे करायला लावलेली आहेत त्या अगदी सोप्या आहेत, परंतु तुम्ही व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करा। आता पोस्ट खाते दिलेल्या महिलांनाच का पैसे आलेले आहेत? मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्या माता भगिनींनी पोस्ट खातं दिलं होतं, आता पोस्ट खातं हे सरकारी खातं असल्यामुळे त्याच्याशी आधार कार्ड लिंक झालं आणि ज्यांची KYC झाली होती रेशन कार्डची त्यांचंसुद्धा पोस्टासोबत आधार लिंक झालेलं आहे। आता राज्याचे बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये ज्या बैठकीमध्ये निर्णय झाले त्याच्यामध्ये असा निष्कर्ष आढळून आलेला आहे की त्याच्या उपस्थितीमध्ये अजितदादा पवार पण होते की त्या उपस्थितीमध्ये HDFC बँक, ICICI बँक अशा बँकांना भरपूर तांत्रिक अडचणी असल्यामुळे फक्त पोस्ट बँकवाल्या महिलांना पैसे आलेले असावेत। परंतु ज्या माता भगिनी पात्र ठरतील किंवा पात्र ठरले आहेत अशा माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये मिळणारच आहेत। परंतु सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे ती म्हणजे रक्षाबंधनला 14 ते 17 ऑगस्टमध्ये ज्या महिलांना दुसरा टप्पा मिळालेला होता त्या महिलांना अजून 1,500 रुपये सप्टेंबर महिन्याचे आलेले आहेत। परंतु ज्या माता भगिनींना रक्षाबंधन म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे आले नव्हते त्यांनासुद्धा आता पैसे येणार आहेत। त्याच्यासाठी शासनाने जी महत्त्वाची कामे करायला लावलेली होती त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काम होतं, ज्यांना रक्षाबंधनला पैसे मिळाले होते त्या महिलांनी अगोदरच केलेली होती। त्याच्यामुळे त्या महिलांना आतासुद्धा कालपासून, आजपासून आणि उद्यासुद्धा त्यांना पैसे येणार आहेत। म्हणजे रक्षाबंधनला ज्यांना हप्ता मिळालेला होता दुसरा जो 3,000 रुपयांचा होता त्यांनी सर्व अपडेट केलेल्या होत्या। आता 25 ते 29 सप्टेंबरमध्ये ज्यांना पैसे आले 4,500 रुपये त्या महिलांनी पण ही महत्त्वाची कामे केली होती। पण भरपूर महिलांना 1 ऑक्टोबरला पैसे आले नाहीत, म्हणजे आजची तारीख 1 ऑक्टोबरच आहे आणि काही महिलांनी काय केलं होतं, पोस्टाचं बँक खातं होतं सोबतच जी पात्रता ठरवण्यात आलेली होती अंगणवाडी सेविकांकडे ज्या माता भगिनीने फॉर्म भरलेला होता अशा सर्व महिलांना, काही महिलांना पैसे आले आणि काही महिलांना पैसे आले नाहीत। आता याच्यामध्ये जे OTP व्हेरिफिकेशन होतं सोबतच रेशन कार्डची जी KYC करायला सांगितलेली होती, परंतु अशा काही गोष्टी काही महिलांनी केल्या नव्हत्या। त्याच्यामुळे त्यांचं फॉर्मसुद्धा रिजेक्ट करण्यात आलेले आहेत आणि ज्यांचं फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांनासुद्धा याचा मेसेज आलेला आहे। आता ज्या माता भगिनींचे फॉर्म पात्र होते परंतु त्यांना काल आज पैसे आले नसतील तर त्यांनी पोस्टाशी संपर्क करायचा आहे आणि पोस्ट खाते उघडायचं आहे। जर तुमचं दुसऱ्या कोणत्या एखाद्या बँकेला तुमचा आधार लिंक असेल तर तुम्हाला काही अडचण नाही, परंतु जर तुमचा आधार लिंक असून ते ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे पोस्टाचं बँक खातं खोलणं। हे सरकारी खातं आहे त्याच्यामुळे काय होतं, एका दिवसाच्या आतमध्ये खोललं जातं आणि त्याच्याशी आधार लिंक पण होतं। कारण रक्षाबंधनला पैसे ज्या महिलांना आले होते त्याच्यातील 90% महिलांनी पोस्टाचं बँक खातं खोललेलं होतं। आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व माता भगिनींना सूचना दिलेल्या आहेत की सरसकट सर्व पात्र महिलांना 4,500 रुपये तर मिळणारच आहेत आणि सोबतच ऑक्टोबर महिन्याचे सुद्धा 1,500 रुपये मिळणार आहेत। परंतु तिसऱ्या टप्प्यामध्ये फक्त 4,500 रुपये मिळणार आहेत। जो चौथा टप्पा राहील तो पूर्णपणे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राहणार आहे। आता हे 4,500 रुपये जर तुम्हाला आज आले नसतील तर तुमची जी महत्त्वाची कामे होते ते म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, उद्या पोस्टाचं बँक खातं खोलायचं आहे। कारण पोस्टामध्ये तुमचं पैसे लवकरात लवकर येण्याचे चान्सेस आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला
पोस्ट बँक खातं खोलायचं आहे। ज्यावेळेस तुमचं पोस्ट बँक खातं खोलन सोबतच त्याच्याशी आधार सीडिंगसुद्धा तुम्हाला लगेच करून घ्यायचं आहे। कारण राज्यामध्ये ज्यांचे उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी होते, सोबतच जे नागरिक रेशनधारक होते आणि ज्यांना घरेसुद्धा नव्हती, अशा महिलांना खास पैसे आलेले नाहीत। असा निष्कर्ष आढळून आला की ज्यांना गरज होती, ज्या आर्थिकदृष्ट्या गरीब होत्या, ज्या महिलांची परिस्थिती नाजूक होती, खास त्याच महिलांना पैसे आलेले नाहीत। परंतु ज्या अशा महिला होत्या की ज्यांना गरज होती, गरज पैशाची सर्वांना होती, परंतु जेवढी आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना होती तेवढी त्यांना नव्हती, परंतु त्यांनासुद्धा पैसे आलेले आहेत। आता ज्यांना आले त्यांचे अभिनंदनच आहे। आता हे पैसे आपले नाहीत, हे सरकारकडून आलेले पैसे आहेत, त्याच्यामुळे ज्यांना आले त्यांचं अभिनंदनच आहे। रक्षाबंधनला येऊ द्या किंवा काल 25 ते 29 सप्टेंबरच्या टप्प्यामध्ये जरी असतील तरी पण तुमचे अभिनंदनच आहे। आता ज्यांना आले नाहीत त्यांनी महत्त्वाचं काम सांगितल्याप्रमाणे पोस्ट खातं तर खोलायचं आहे, जेणेकरून त्यांना उद्या किंवा परवा लवकरात लवकर पैसे येतील। आता 25 ते 29 सप्टेंबरमध्ये आले त्यांना काय काळजी नाही आणि त्यांना ऑक्टोबर महिन्यातसुद्धा पैसे 100% येणार आहेत। एकदा लिंकिंग प्रोसेस झालं की पैसे येण्यास काय अडथळे येत नाही, कारण ज्या महिलांना 3,000 रुपये भेटले होते त्यांना आनंदाचे दिवस अगोदरच आलते, परंतु आतासुद्धा 1,500 रुपयांचा त्यांना टप्पा मिळण्यास सुरुवात झालेला आहे। आता आदिती तटकरे मॅडमने सांगितलं आहे, सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे। तारीख पण फिक्स झालेली होती की 29 सप्टेंबरपर्यंत सर्वांना लाभ भेटणार होता, परंतु तारीख फेल झाल्यासारखी मानावं लागेल, कारण त्या तारखांमध्ये भरपूर महिलांना पैसे आलेले नाहीत। आता ही तारीख कोणती फिक्स करण्यात आलेली आहे, ती 5 ऑक्टोबरपर्यंत सर्व महिलांना पैसे मिळणार आहे। सोबतच मोफत गॅससुद्धा महिलांना देण्याचं घोषित केलेलं आहे। अन्नपूर्णा योजनेमार्फत पात्र लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व महिलांना मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत आणि ज्यांना पैसे जरी नसतील आले तरी पण तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। सोबतच ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, ज्या माता भगिनी गव्हर्नमेंट जॉबला नसतील, सोबतच त्यांचं उत्पन्न कमी असेल आणि त्यांना लाडकी बहीण योजनेसोबतच अंगणवाडी सेविकांकडे जरी फॉर्म भरलेला असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार आहेत। आता काही नवीन माता भगिनी आहेत की आज त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की आम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। आता फॉर्म भरायचं बंद झालेलं आहे, ऑनलाईन पद्धत तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरावा लागणार आहे आणि फॉर्म भरताना तुम्ही पोस्टाचे बँक खातं खोला, जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही। आता भरपूर महिलांचं काय झालेलं आहे की आधार सीडिंग करण्यास वेळ लागलेला आहे की त्यांना माहीत नव्हतं की आधार सीडिंग पोस्टाची बँकेला खाते लिंक केल्यावरती लवकरात लवकर पैसे येतील, परंतु राज्याचे मंत्री आदिती तटकरे मॅडम, बालविकास विभागाचे मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये असं निष्कर्ष आढळून आलेला आहे की या दुसऱ्या बँकांमध्ये तांत्रिक अडचणी आहेत, भरपूर याचं आधार लिंकिंगला पण प्रोसेस लागते। त्याच्यामुळे सर्व माता भगिनींना एकच सजेशन राहील की पोस्टामध्ये खातं खोला, लवकरात लवकर पैसे येतील।